च्या थेंबात ओलं चिंब वातावरण। पंचमी नेमकं केव्हापासून सुरू झाली? काळसर्प दोष हे नागबंधू जन्माला आले कसे? नेमकं कसे येते? अनंत म्हणजे अखंडता आणि सहनशीलता, वासुकी म्हणजे त्याग आणि देवांसाठी समर्पण, आणि तक्षक म्हणजे क्रोध आणि न्यायाचे संतुलन। रामायणामध्ये सुद्धा शेषनागाचा एक अंश म्हणजे लक्ष्मण। हलाल विष, हलाल विष म्हणजे इतके घातक होते की सृष्टीचा नाश करणारे विष होते। विपरीत परिस्थितीतही संयम ठेवल्यास अमूल्य गोष्ट प्राप्त होते। म्हणजे कथा अशी, एक राजा, एक शाप आणि एक ऋषी, आणि ज्यांनी बदलला नागवंशाचा इतिहास। या यज्ञामध्ये काय होत होतं माहिती का? मंत्राच्या जोराने आकाशातून इकडून तिकडून कुणीकडून का होत नाही सरप ओढले जाऊन अग्नीत पडून जळू लागले। काळसर्प दोष म्हणजे एक ज्योतिषशास्त्रीय योग। नमस्कार मित्रांनो, श्रावण मास, पावसाळ्याच्या थेंबात ओलं चिंब वातावरण, आणि त्यात साजरी होणारी एक पवित्र आणि पारंपरिक सण म्हणजे नागपंचमी। पिढ्यानपिढ्या आपल्या मातांनी, आजींनी आपल्या दाराच्या चौकटीत नागाची रांगोळी काढली, आणि आपण त्यावेळेस लहान होतो आणि विचारत होतो, असं का ग आई? तर आई सांगत होते, नागदेव आपले रक्षण करतात। त्यावेळेस आपण लहान होतो तर ही गोष्ट ऐकून घेत होतो। पण आज असा प्रश्न पडतो की ह्या नागोबाची पूजा का, आणि तीही नागपंचमीच्या दिवशी का? ही नागपंचमी का साजरी करतात? ही नागपंचमी नेमकं केव्हापासून सुरू झाली? आपल्याला तर कधी कधी नागाचं भेव वाटतं, आणि आपण ह्या नागाची पूजा का करतो? नेमकं हे नाग केव्हापासून आहे? कसे निर्माण झालेत नागबंधू? आणि काही महान नाग जसे तक्षक, अनंत, वासुकी नागाची कथा, अस्तिक ऋषींनी काय केलेत नागांना वाचवण्यासाठी, आणि नागपंचमी आणि अध्यात्म यांचा नेमका संबंध तरी काय? आणि मेन म्हणजे आपण जी पूजा करतो काळसर्पदोष आणि नागपंचमी याचा काय संबंध आहे, आणि यावरील उपाय सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपंचमी साजरी करण्याची भारतातील वेगळी परंपरा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। भारतात पावसाळ्यामध्ये सापाचे दर्शन अधिक होते, म्हणून आपण श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी करत असतो। गावागावामध्ये मातीच्या नागाला, चित्रातील नागाला किंवा प्रत्यक्ष नागाला दूध अर्पण करून पूजन करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। म्हणजे नागपंचमीची सुरुवात वैदिकीय काळातच झाली असावी, आणि महाभारतातील सर्पसत्र आणि अस्तिक ऋषीची कथा यामुळे तिला धार्मिक मान्यता प्राप्त झाली असावी। कालांतराने ही परंपरा हिंदू धर्मातच नाही तर बौद्ध आणि जैन संस्कृतीत विविध स्वरूपात विकसित झाली। यावरून तर आपण एकच सांगू शकतो की सुमारे 3000 ते 4000 वर्षापासून नागपंचमी साजरी करत आहे। तर आपण आता हे बघू की वैदिक काळात नागपंचमीचा काय संबंध होतो। ऋग्वेदामध्ये नाग या शब्दाचा उल्लेख थेट साप या प्राण्यापेक्षा अधिक वेगळा केलेला आहे। म्हणजे काही ऋचांमध्ये नाग म्हणजे असा योद्धा किंवा रक्षक जो गुप्त शक्तीचा व आंतरिक शक्तीचा धनी आहेत। हे एक शक्तिशाली पुरुष म्हणून वर्णित केलेले आहे। हिंदू धर्मातच नाही तर बौद्ध आणि जैन धर्मात सुद्धा नागाला खूप महत्त्व आहे। म्हणजे बौद्ध ग्रंथामध्ये मुचकुंद नाग, वासुकी यासारख्या नागांचा उल्लेख आहे। म्हणजे बौद्ध ग्रंथ महावग्ग मध्ये याचा उल्लेख आहे। म्हणजे अशी गोष्ट आहे की एक नाग होता, मणिनाग, त्याने बुद्धाचे उपदेश ऐकले, थेट बौद्धला शरण गेला। ज्ञानाच्या तेजामध्ये इतका प्रभावित झाला की त्याने आपला नागभाव सोडून संयमाचा मार्ग स्वीकारला। आणि जैन धर्माची जी परंपरा आहेत त्या सुद्धा नागराज धर्मप्रेमी व रक्षक म्हणून मानले जातात। जैन धर्मातील अत्यंत पवित्र ग्रंथ कल्पसूत्र मध्ये सुद्धा वर्णन आहेत। त्यामध्ये धर्मेंद्र नागाला भगवंताचा परम भक्त, धर्मरक्षक आणि सेवक म्हणून सांगितलेले आहेत। या गोष्टी आपल्याला सांगतात शक्ती ही फक्त शरीरात नको, ती विचारात आणि आचारात सुद्धा असायला हवी। नागपंचमीला नागाची पूजा आपण यासाठी करतो की खूप काही नाग भावंडांनी देव लोकांसाठी खूप काही अर्पण केलेले आहेत। तर नागबंधू ज्यांच्यामुळे आपण आज नागपंचमीला नागाची पूजा करत असतो यांच्या काही कथा आपण ऐकणार आहोत। आपण सुरुवातीला तर हे बघू की हे नागबंधू जन्माला आले कसे, नेमकं कसे येते। प्राचीन वेदकाळात जेव्हा सृष्टी निर्मिती कार्य सुरू होते तेव्हा देवांनी आणि ऋषीमुनींनी विविध जीवनसृष्टी निर्माण केली, आणि त्या जीवनसृष्टीमध्ये महर्षी कश्यप हाही होता। महर्षी कश्यपने अनेक स्त्रियांसोबत विवाह केला आणि त्यांच्या गर्भातून वेगवेगळ्या जीवांचा अंश निर्माण केला। तर त्यामध्ये त्याची एक पत्नी होती कद्रू। महर्षी कश्यप आणि त्याची पत्नी कद्रू हिच्या पोटी जन्माला आला सापांचा वंश, आणि कद्रूने देवांना प्रसन्न करून एक वर मागितला होता की मला 100 बलवान, तेजस्वी आणि दीर्घायुष्य पुत्र हवेत। तर ब्रह्मदेवाने हे वर स्वीकार करून तिला 100 अंड दिली। हजारो वर्षानंतर त्या अंडामधून जन्माला आले नागबंधू। तर त्याच नागबंधूतील आपण 3 नागांची कथा ऐकणार आहोत। त्याचा आणि पंचमीचा आणि नागाची पूजा करण्याचा खूप मोठा संबंध आहे। ते 3 नाग म्हणजे अनंत, वासुकी आणि तक्षक। अनंत नाग ज्याच्या फणावर संपूर्ण ब्रह्मांड विसावलं आहे, विष्णू भगवान त्याच्या शय्येवर शयन करतात। वासुकी समुद्र मंथनाच्या वेळी देव दानवांनी जी नागरस्सी म्हणून वापरली तोच हा वासुकी।
हे सर्व नाग म्हणजे नैसर्गिक शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे रूप आहेत। ते म्हणजे फक्त पौराणिक पात्र नाहीत, तर मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याचं गुप्त रूप आहे। कारण हे नाग म्हणजे फक्त भाऊ नव्हते, ते होतं एक संघटन, रक्षण, ज्ञान आणि संतुलन याचं एक प्रतीक होतं। अनंत म्हणजे अखंडता आणि सहनशीलता, वासुकी म्हणजे त्याग आणि देवांसाठी समर्पण, आणि तक्षक म्हणजे क्रोध आणि न्यायाचे संतुलन। या 3 नागांमुळे आपण आज नागपंचमीला नागाची पूजा करत असतो। या नागांचा उल्लेख विविध पुराणांमध्ये सुद्धा केलेला आहे। त्यामध्ये बघू आपण गरुड पुराण यामध्ये सांगितलं आहे की मृत्यूनंतर आत्म्याने कोणत्या कर्माने कोणत्या योनीत जन्म घ्यावा, त्यात नाग ही एक उच्च योनी मानली गेली आहे। स्कंद पुराण या पुराणात नागपंचमीचं महात्म्य आणि त्याचं धार्मिक महत्त्व स्पष्ट केलं आहे। या दिवशी नागपूजन केल्यास कुटुंबात शांतता आणि समृद्धी नांदते असे म्हटलं जातं। महाभारतात सुद्धा भीम आणि नागकन्येची कथा आहेत, आणि अर्जुनला मिळालेले नागपाश, परीक्षितचा मृत्यू, हे सर्व नागांशी संबंधित अनेक प्रसंग आहेत। म्हणजे नाग म्हणजे इथं केवळ एक जीव नाहीये, ते संयम, रक्षण आणि चेतनेचं प्रतीक सुद्धा दिसून येते। म्हणजे या कथांमधून एक ठळक गोष्ट दिसून येते आपल्याला, म्हणजे नाग देवतेला फक्त पूज्य मानलेलं नाहीये, म्हणजे निसर्गाच्या संतुलनाचा रक्षकही मानलं गेलं आहे। तर चला मी आता या 3 भावंडांपैकी तुम्हाला अनंत नागाची कथा सांगतो। अनंत नाग म्हणजे सनातनेचा, शाश्वतेचा आणि स्थिरतेचा सर्वात मोठं प्रतीक आहेत। एक महान असं अस्तित्व, त्याच्या 1000 फण्यांवरती संपूर्ण ब्रह्मांड विसावलेलं आहे, ज्याच्यावर विष्णू भगवान विश्रांती घेतात, जो म्हणजे काळाच्या पलीकडे सुद्धा आहे, अनादी आहे, अनंत आहे। अनंत नाग याचा जन्म झाला महर्षी कश्यप आणि कद्रू यांच्या पोटी। त्यांचा जन्म शेष, वासुकी, तक्षक, कुलिक, कर्कोटक यांच्यासारख्या एकूण 100 नागबंधूंसोबत झाला। पण शेष हा सर्वात शांत, सात्विक आणि तपस्वी होता, म्हणून त्याला अनंत म्हटलं गेलं, जो कधीच संपत नाही। त्याचा नावाचा अर्थच तर बघा ना, शेष म्हणजे उरलेला, शाश्वत, आणि अनंत म्हणजे ज्याचा शेवट नाही, काळाच्या पलीकडेही सुद्धा। एकदा काय झालं माहितीये का, कद्रू आणि त्याची बहीण नागपुत्री अति, तिचं नाव अति होतं, ही अत्यंत घमंडी आणि लोभी बनले आणि त्यांनी लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली। त्यावेळी शेषनागाला असं वाटलं की हे लोक जगामध्ये एक संकट निर्माण करणार आहेत, तर त्यांनी हे ओळखून स्वतः घर आणि परिवार त्यागून हिमालयात तपश्चर्या सुरू केली। त्याच्या तीव्र तपस्येमुळे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि तिथे येऊन ब्रह्मदेव शेषाला म्हणाले, तू खरोखर शांत, संयमी आणि महान आहेस, माझं सृष्टीचक्र तूच संतुलित ठेवशील। ब्रह्मदेवाने शेषनागाला आज्ञा केली, तू आपल्या फणांवर ही सर्व पृथ्वी धारण कर आणि ती स्थिर ठेव। आणि नंतर शेषनागाने आपल्या विशाल फणांवर संपूर्ण पृथ्वीला स्थिर ठेवलं, आणि म्हणूनच त्याला म्हणतात धराधर, भूमीचा आधार। हीच कथा महाभारत म्हणजे आदिपर्व, विष्णू पुराण आणि भगवत पुराण मध्ये सुद्धा दिलेली आहे। देवतांच्या कार्यामध्ये खूप मोठं सहाय्य केल्यावर शेषनाग क्षीरसागरात विश्रांतीला जातो। क्षीरसागर एक असा सागर म्हणजे तो पूर्णतः दुधाचा सागर, आणि मग त्या सागरामध्ये विष्णू भगवान त्याच्या फणांवरती विश्रांती घेतात। बघा ना, विष्णू देव सुद्धा त्या नागाच्या फणांवरती विश्रांती घेत आहे। विष्णू म्हणजे विश्वाचा पालन करता, आणि शेष म्हणजे विश्वाचा धैर्य आणि पाया। म्हणजेच काय, विश्वाचं पालन करणारे शेष नागाच्या आश्रयात आहे। हे एक सर्वात मोठं कारण म्हणजे आपण आज नागपंचमीला नागाची पूजा करतोय। आणि महाभारतात सुद्धा जे भीम आहेत, भीमाचं जे अंश आहे ते शेषनागाचा अंश आहे, जो बलशाली आणि रक्षक आहे। रामायणामध्ये सुद्धा शेषनागाचा एक अंश म्हणजे लक्ष्मण, म्हणजे जो रामाचा अढळ भक्त आणि रक्षक। कृष्ण अवतारात सुद्धा शेषाचा अंश बलराम म्हणून प्रगट होतो, कृष्णाचा भाऊ, रक्षक आणि भूमीचा संतुलक। अशी ही महिमा आहेत अनंत नागाची। तर त्याचाच भाऊ वासुकी सर्प नसून संतुलनाचा दूत। आता आपण बघूया वासुकीची कथा। वासुकीची कथा थोडी वेगळी आहे। कधी विचार केलाय का, सापाच्या रूपात असलेली एखादी अशी शक्ती जी देवाचंही रक्षण करते आणि दानवांचाही विश्वास संपादन करते, ही शक्ती म्हणजे वासुकी नाग। वासुकी नाग लहानपणापासूनच गंभीर होता, शांत होता आणि सर्वांच्या भल्याचा विचार करणारा होता। एकदा काय झालं, दुर्वासा ऋषींनी इंद्राला एक दिव्य फुलांचा हार दिला। इंद्राने तो हत्तीच्या शिंगाला घालून अपमान केला, त्यामुळे दुर्वासाने त्याला शाप दिला की इंद्रासह सर्व देवांची शक्ती नष्ट होईल। ह्या शापामुळे काय होऊ लागलं, देव जे आहेत ते दुर्बल झाले आणि दानवांनी स्वर्गावर आक्रमण करून त्यांचा पराभव केला। तेव्हा देवांनी श्री विष्णूच्या सल्ल्याने अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला। देव आणि दैत्यांनी एकत्र येऊन समुद्र मंथन करण्याचे ठरवले। मग मंथन करायचं कसं, मंथनासाठी पर्वत, मंदार पर्वत आणला। मंदार नावाचा एक पर्वत होता, तो आणला दांड म्हणून वापरण्यासाठी।
पण पर्वत पाण्यात टेकू लागला तो बुडून जाऊ लागला. म्हणून श्री विष्णुदेवांनी कूर्म अवतार घेतला, कासवाचा अवतार, आणि तो पर्वत त्यांच्या पाठीवर ठेवला. मग आता काय करायचं, हा डोंगर फिरवायचा कसा, तर मंथनासाठी दोरी म्हणून वापरण्यात आला वासुकी नाग. आता हा वासुकी नाग म्हणजे श्री शंकराचे परमभक्त आणि अनंत नागाचे भाऊ. तर मंथनाच्या वेळी दानवांनी वासुकीचे फण पकडले आणि देवांनी शिपूट पकडली. मंथनाच्या वेळी जे फिरवताना वासुकीच्या तोंडातून जे ना विष बाहेर पडू लागलं, हलाल विष. हलाल विष म्हणजे इतके घातक होते की सृष्टीचा नाश करणारे विष होते. तर तेव्हा जे भगवान शंकरांनी ते विष पिऊन घेतलं आणि आपल्या गळ्यामध्ये साठवलं, म्हणून आपण त्यांना नीलकंठ म्हणतो. ही घटना दर्शवते की वासुकी नागाचे कार्य सृष्टीच्या संतुलनासाठी अतिशय आवश्यक होते. आता वासुकी म्हणजे एक त्याग. त्याने स्वतःच्या वेदनांना न मानता ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी कठोर कार्य केले. विष बाहेर आले तरी त्यांना अडकवले नाही, कारण त्याचे कार्य धर्माच्या रक्षणासाठी होते. म्हणजे वासुकी नागाचे जे कार्य आहे यातून आपल्याला दिसतं की मोठं कार्य करण्यासाठी त्याग आणि सहनशीलता आणि भक्ती लागते. आपण एका दृष्टिकोनातून बघितलं तर समुद्र मंथनाच्या कथेतून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे विपरीत परिस्थितीतही संयम ठेवल्यास अमूल्य गोष्ट प्राप्त होते. तसेच हे सुद्धा दर्शवते की दैत्य आणि दानव म्हणजेच नकारात्मक आणि सकारात्मक शक्ती एकत्र आल्यावरच निर्मिती होते. आणि आजही वासुकीची जी पूजा आहे ती नागपंचमीला आपण करतो, कारण देवांनी अमृत मिळवलं, पण त्या अमृतासाठी वासुकीची खूप झीज झाली. तर ही होती वासुकीची कथा. तर आपण आता त्यांचा तिसरा भावंड म्हणजे तक्षक नागाची कथा आपण ऐकणार आहोत. आणि नेमकं पंचमीची सुरुवात केव्हा झाली, म्हणजे नाग हे सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासूनच मोठं कार्य करत आहे आणि त्यांची पूजाही केली जाते. परंतु त्याच दिवशी का, म्हणजे पंचमीच्याच दिवशी का, त्याचं मोठं कारण मी आता तुम्हाला सांगतो, म्हणजे तक्षक नागाची कथा. नागपंचमीच्या मागे असलेली ही कथा इतकी गुप्त आणि प्रेरणादायी आणि सांस्कृतिक दृष्टिकोनात महत्वाची आहे. म्हणजे कथा अशी, एक राजा, एक शाप आणि एक ऋषी, आणि ज्यांनी बदलला नागवंशाचा इतिहास. म्हणजे राजा परीक्षित, अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा, एकदा शिकारीला जंगलामध्ये जातो. त्याने काय केलं माहिती का, एका तपस्वी ऋषीच्या यज्ञामध्ये ध्यानामध्ये वेत्य आणलं. मग ते वेत्य आणलं ना, तर त्या ऋषीला एवढा राग नाही आला एवढा त्याच्या मुलाला आला. तर त्या मुलानं काय केलं, ऋषीच्या मुलानं परीक्षितला श्राप दिला. तक्षक नावाच्या नागाने 7व्या दिवशी मरशील असा शाप दिला. म्हणजे 7व्या दिवशी प्रत्यक्षातच तक्षक नागाने परीक्षितचा मृत्यू केला. पण कहाणी इथे थांबत नाही, खास कहाणी सुरू होते इथून. मग परीक्षितचा मुलगा जन्मेजय हा आपल्या वडिलाच्या मृत्यूमुळे अतिशय संतप्त होतो. त्याने ठरवलं संपूर्ण नागवंश नष्ट करायचा. त्यासाठी त्याने एक विशेष यज्ञ आयोजित केला, तो म्हणजे सर्पसत्र यज्ञ. या यज्ञामध्ये काय होत होतं माहिती का, मंत्राच्या जोराने आकाशातून इकडून तिकडून कुणीकडून का होत नाही सरप ओढले जाऊन अग्नीत पडून जळू लागले. मग हे बघून काय झालं, देवी मनसा देवी म्हणजे ती म्हणजे नागांची माता मानली जाते. देवी चिंतेत पडली. तिने आपल्या मुलाला पाठवलं म्हणजे आस्तिक ऋषीला या यज्ञाला थांबवण्यासाठी. मग आस्तिक ऋषी गेले जन्मजयकडं आणि त्याने खूप काही प्रश्न विचारले आस्तिक ऋषीने, आणि खूप असं ज्ञान सुद्धा दिलं, ज्ञान वाढवलं, आणि अंततः यज्ञ थांबायला भाग पाडलं. यज्ञ थांबला आणि नागवंश वाचला. म्हणजे याच दिवशी आस्तिक ऋषीने नागवंशाचं रक्षण केलं, म्हणून त्या दिवसापासून नागपंचमी आपण साजरी करत असतो. ही परंपरा सुरू झाली. नागपंचमी हा सण म्हणजे एकतेचा, क्षमतेचा आणि गुप्त शक्तीचा सन्मानाचा दिवस. आपण आता ह्या 3 भावंडांची कथा बघितली. आता ह्या 3 भावंडांनी देव व दानवांसाठी किती मोठे कार्य केलेले आहे, म्हणून आपण नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो. आणि आस्तिक ऋषीची कथा पण तुम्ही ऐकली, तक्षक नागाची, आस्तिक ऋषीची. म्हणजे आस्तिक ऋषींनी सर्पसत्र यज्ञ थांबवला, त्या दिवशीपासून नागपंचमी प्रथा सुरू झाली. म्हणजे नागांची पूजा तर पहिल्यापासून होतेच, पण एक ठराविक दिवस तो म्हणजे नागपंचमी. आता आपण बघणार आहोत की नागपंचमी आणि अध्यात्म नेमकं यांच्यामध्ये काय संबंध. आता बघा, शिव म्हणजे देवो के देव महादेव, योगींचे योगी, शून्य आणि अनंताचे स्वरूप. त्यांच्या गळ्यात सर्प असतो, वासुकी नाग. पण ते म्हणून या सर्पाला फक्त दागिना म्हणून वापरतात का, कारण तुम्ही वासुकी नागाची कहाणी तर ऐकलीच. नेमकं नाग म्हणजे काय, भय म्हणजे भीती, मोह म्हणजे आकर्षण, अहंकार म्हणजे स्वतःचं अतिमहत्व, कामना म्हणजे इच्छा, इंद्रियभोग म्हणजे शारीरिक सुख. संपूर्ण आध्यात्मिक प्रवासात हेच आपले खरे शत्रू आहे. आणि शिवाच्या गळ्यात जो नाग आहे ना, तो या सगळ्या विकारांवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे, म्हणून तो शिवांच्या गळ्यात आहे. शिव म्हणजे संपूर्ण आत्मसंयम, वैराग्य आणि शांतीचं सर्वोच्च रूप, सर्वात मोठं रूप. ते ना फक्त ध्यानात बसतात, तर जगाच्या विकारांपासून पूर्णपणे अलिप्त असतात. म्हणजे याचा अध्यात्म काय आहे, जो नाग आहे तो वशमध्ये झाला आहे.
याचा अर्थ काय? मन आणि इंद्रिय वश झाले आहेत. जिथे सर्प गळ्यात आहे तिथे भय नाही, जिथे मोह संपला आहे तिथे शांती आहे. असे हे देवो के देव महादेव. अनेक योग परंपरेमध्ये सर्प ऊर्जा मानली जाते. कुंडलिनी शक्ती जी आपल्या मूलाधारात सुप्त असते. ध्यान, प्राणायाम आणि संयमाने ती ऊर्जा जागृत होते, ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचते. म्हणजे शिव हे जागरूक झालेल्या शक्तीचे अंतिम रूप आहे. शिव म्हणजे स्थिरता, सर्प म्हणजेच चंचलता. जी चंचलता आपण वश केली तीच आपली आध्यात्मिक उंची. असं हे एक नागपंचमी आणि अध्यात्माचं खूप मोठं नातं आहे, म्हणून आपण नागपंचमी हा सण साजरा करत असतो. तर आध्यात्मिक नातं आपण बघितलं नागपंचमीचं काय आहे. आणि आता बघूया आपण काळ सर्प दोष आणि नागपंचमी यामध्ये काय आहे आणि त्यावर काय उपाय आहेत. कधी कधी आयुष्यामध्ये सगळं करूनही यश दूर राहतं, घरात अडचणी वाढतात, करिअर थांबतं, आरोग्य सुद्धा ढासळतं आणि आपण म्हणतो कदाचित काहीतरी ग्रहदोष आहे. असाच एक चर्चित पण गुप्त वाटणारा दोष म्हणजे काळ सर्प दोष. आज आपण याचं खरं स्वरूप समजून घेणार आहोत. काळ सर्प दोष म्हणजे एक ज्योतिषशास्त्रीय योग. म्हणजे जेव्हा जन्मपत्रिकेमध्ये सर्व ग्रह राहू आणि केतू या छायाग्रहांच्या दरम्यान येतात तेव्हा तो दोष मानला जातो. राहू म्हणजे काय? इच्छाचं, मोहाचं आणि भ्रमाचं प्रतीक. आणि केतू म्हणजे काय? वैराग्य, अतीत आणि गुप्ततेचं प्रतीक. आणि काय होतं माहिती का? दोघांमध्ये ग्रह फसतात, त्यांना दिशा मिळत नाही. म्हणून असा योग असलेल्यांना जीवनात अचानक अडथळे, अपयश, मानसिक अस्वस्थता, कुटुंब कलह, आर्थिक अडचणी याचा सामना करावा लागतो. पण हा दोष कुणालाही नष्ट करत नाही, पण मार्गदर्शनाच्या अभावामुळे तो अडथळा बनतो. तर मी तुम्हाला काळ सर्पदोषाची काही लक्षणं सांगतो. ती असले म्हणजे काळ सर्पदोष आहे. म्हणजे जीवनात अपयश, याची एक मालिकाच. एक संपलं की दुसरं अपयश आहेच, दुसरं अपयश संपलं की तिसरं आहेच. असं काही ना काही अपयश चालूच असतं. सतत भय, चिंता, विवाह, संतान प्राप्तीमध्ये अडथळे, अचानक अपघात, नुकसान, कर्जबाजारीपणा, स्वप्नामध्ये साप दिसणं, मृत्यू झालेली व्यक्तीसुद्धा स्वप्नामध्ये दिसणं, हे लक्षणं म्हणजे काही आकाशवाणी नाही आहे. ही आपल्याकडे स्वतःला वळवणारी एक संधी आहे. या दोषाचं अस्तित्व आहे, परंतु यावर उपायही तितकेच प्रभावी आहेत. काळ सर्प दोषामध्ये सर्प प्राधान्याचं सूचक असल्यामुळे नागपंचमी हा दिवस अत्यंत शुभ आणि प्रभावी मानला जातो. या दिवशी नागदेवतांची विशेष पूजा, राहू केतू यांचं पूजन, सर्पसुक्ताचा जप आणि विविध शांती विधी केल्याने काळ सर्प दोषाचे प्रभाव कमी होतात. नागपंचमी म्हणजे फक्त एक धार्मिक सण नाही, तर तो सर्पदेवताशी संवाद साधण्याचा आणि आपल्या अंतर्भागातील विषारी भावना जसं की भीती, चिंता आणि द्वेष यांचं शुद्धीकरण करण्याचा एक शुभ दिवस आहे. ही पूजा बाह्य स्वरूपात दिसत असली तरीही अंतर्मनातला दोष दूर करणारी आध्यात्मिक प्रक्रिया आहे. शास्त्र सांगतं की कोणताही दोष हा नशिबाचा शाप नसून त्याचे निवारण मंत्र, तंत्र आणि सेवा यामुळे शक्य आहे. यासाठी भरपूर काही अत्यंत प्रभावी मंत्र आहेत. सर्पदोष निवारणासाठी सर्पसुक्त हा ऋग्वेदावर आधारित एक प्राचीन मंत्रसंग्रह आहे. यात सर्पाची नावे घेऊन शांतता आणि विजयाची प्रार्थना केली जाते. तसेच ग्रहदोष निवारणासाठी राहू आणि केतू यांचा सुद्धा एक बीज मंत्र अत्यंत उपयुक्त आहेत. याशिवाय शारीरिक आणि मानसिक त्रासांवर उपाय म्हणून यजुर्वेदातील महामृत्युंजय मंत्र याचा जप खूप प्रभावी आहे. आणि शांततेसाठी भगवान विष्णूचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा अत्यंत उपयोगी मानला जातो. या मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी राहू केतू बीज मंत्राचा किमान 18,000 वेळा जप करावा. काळ सर्प दोष निवारणासाठी शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञ करावा. त्यासाठी विशेषतः त्र्यंबकेश्वर, उज्जैन किंवा कुंभकोणम यासारख्या ठिकाणी पारंपरिक पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली विधी पार पाडावीत. अनेकदा काळ सर्प दोष पितृदोषाशी संबंधित असतात, म्हणून पितृश्रद्धा देखील करणं आवश्यक आहे. नागपंचमी आणि श्रावण सोमवारी उपवास करणं, दर सोमवारी शिवलिंगावर बेल अर्पण करणं आणि शनिवारी राहू केतू शांती मंत्राचा जप करणं हे सर्व उपाय दोष निवारणात सहाय्यक आहेत. नागपंचमीच्या दिवशी नागमंदिरात दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक आणि सर्पदेवतेस चंदन फूल अर्पण करणं ही परंपरागत विधी आहेत. सर्व प्रक्रियेचा उद्देश भीती निर्माण करणं नाही, तर श्रद्धा आणि भक्ती आंतरिक सृष्टी साधनं आहेत. नुसती पूजा करून दोष हटत नाही. असंतुलन, नकारात्मक भावना आणि कर्मपूज्य विष दूर करणं ही खरी काळ सर्प दोष निवारणाची प्रक्रिया आहे. नागपंचमीच्या निमित्ताने आपल्याला समजलं की या परंपरा फक्त धार्मिक नाहीत, त्या आपल्या जीवन पद्धतीचा एक भाग आहेत. या परंपरेमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत. निसर्गाशी नातं जपायला, संवेदनशील राहायला आणि पुढच्या पिढीला संस्कार द्यायला. नागपंचमी हा फक्त सण नाहीये, हे तर आपण बघितलंच,
तर आपल्याला आपल्या मूळ परंपरेशी, आपल्या आध्यात्मिक ज्ञानाशी जोडणारा एक जागर आहे. जेव्हा आपण तक्षक, वासुकी, अनंत आणि अस्तिक ऋषीच्या कथांमध्ये डोकावतो तेव्हा आपल्याला केवळ पुराण कथा नाही तर एक अद्भुत ज्ञानाचा आणि शौर्याचा वारसा सापडतो. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा तुमच्या मनाला हलवून गेली असेल, हे विचार शेअर करा, एका मित्राला तरी फॉरवर्ड करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, ज्ञान आणि जाणीव हीच खरी पूजा आहे आणि हाच खरा अध्यात्म.